श्रोते हो नमस्कार. बरेचदा आपल्याला सगळं काही शब्दात सांगता येत नाही, पण जे शब्दात सांगता येत नाही ते साहित्य सांगतं. आणि ते साहित्य वाचल्यावर आपल्याला न जमणारं कुणीतरी शब्दात उतरवलंय याचा आपल्याला मनस्वी आनंद होतो. शब्दांची अचूक पेरणी आशयाला भिडणारी असली की मग आपल्या मातेचा, आपल्या बोलीचा, आपल्या वेदनेचा, आपल्या आशेचा हुंकार पोहोचवणारं साहित्य आपल्याला भावतं. आजच्या साहित्य संवादामध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका शब्दसाधकाला, ज्यांच्या कवितेमध्ये मालवणी मातीचा गंध आहे, ज्यांच्या कथेमध्ये गावाचं गावपण आहे, तिथली माणुसकी जिवंत आहे आणि ज्यांच्या संशोधनामध्ये लोकसंस्कृतीचा सन्मान आहे. कोल्हापूरच्या विवेकानंद कॉलेजामध्ये मराठी विभाग प्रमुख असलेले मराठीचे निवृत्त प्राध्यापक, कवी, कथाकार, संशोधक आणि लोकजीवनाशी नाळ जोडून लिहिणारे संवेदनशील साहित्यिक प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी आज आपल्या स्टुडिओत आले आहेत. नमस्कार गोसावी सर. नमस्कार. आमच्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. गोसावी सरांच्या साहित्यिक जडणघडणीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. सर, आपलं गाव सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे या ग्रामीण भागाचा आपल्या लेखनावर प्रभाव दिसून येतोय. तर संवेदनशील मनावर पडलेलं प्रतिबिंब म्हणा, संस्कार म्हणा, काय सांगाल आपल्या बालपणाविषयी? कसं आहे मॅडम, की शेवटी प्रत्येकाच्या जगण्यामध्ये त्याचं गाव असतं आणि गावपण असतं. सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे हे माझं एक छोटंसं गाव आहे. तसं पाहिलं तर हे गाव डोंगर दऱ्याखोऱ्यातलं दुर्गम भागातलं गाव आहे आणि ह्या गावात माझं बालपण गेलं. तो जो काळ होता म्हणजे 1962ला माझा जन्म झाला, तो जर काळ आपण पाहिला तर त्या काळामध्ये कोकणातील बरीचशी गावं, दुर्गम गावं जी आहेत ती गावं अशी परिस्थितीनं किंवा गरिबीनं गांजलेली होती. अन्न, वस्त्र, निवारा या गोष्टी त्यांना भेटत नव्हत्या. अशाच एका छोट्याशा गावात माझा जन्म झाला की जिथं माझं बालपण गेलं, शिक्षण झालं. परंतु घरची गरिबी होती आणि या घरच्या गरिबीमुळं शिक्षण घेणं मला अवघड वाटत होतं. तरी पण शिक्षणाविषयी असणारी ओढ आणि लोकांकडून शिक्षणासाठी मिळणारा दिलासा याच्यामुळं मला शिकावंसं वाटलं आणि माझं प्राथमिक शिक्षण कारिवडे गावात झालं. त्यानंतर सावंतवाडीमध्ये मी माध्यमिक शिक्षण घेतलं आणि मग मला गावाकडे शिकणं अवघड झालं. आईवडिलांची बेताची परिस्थिती, मोलमजुरी करून भागत नव्हतं, त्यांना शिक्षण देणं परवडत नव्हतं. त्यामुळं मी मनानं ठरवलं की आपण गाव सोडायचं आणि अशा वेळी मी पुण्याला शिकण्यासाठी गेलो. खरं म्हणजे पुणे हे शिक्षणासाठी चांगलं संस्कार केंद्र मानलं जातं. पुणे तिथं काय होणं असं म्हटलं जातं. पुण्याला गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की आपल्याला नोकरी करून शिकणं गरजेचं आहे. मी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या, म्हणजे हॉटेलमध्ये नोकरी केली, मेडिकलमध्ये ऑफिस बॉय म्हणून नोकरी केली. काही वेळा अशी परिस्थिती आली की मला शिक्षणासाठी नोकरी सोडावी लागली. रस्त्यावर सुद्धा कधी कधी खडी टाकण्याचं काम केलं, भाजीपाला विकण्याचं काम केलं, पण मी माझं शिक्षण सोडलं नाही. मला शिकायचं होतं. आणि पुण्यात गेल्यानंतर मला असं लक्षात आलं की जी अवतीभोवती शिकणारी जी मुलं आहेत ते आपल्यासारखीच नोकरी व्यवसाय करून शिकतायत आणि आपणही शिकतो आहोत. खरं म्हणजे पुण्यात शिक्षणाला गेल्यानंतर मला पुणे विद्यापीठामध्ये समृद्ध ग्रंथालय वाचायला मिळालं. चांगली गुरुवर्य मिळाले. आनंद यादव सारखे ग्रामीण साहित्यिक हे माझे गुरुवर्य होते. कल्याण काळे जे भाषेवर अभ्यास संशोधन करायचे ते माझी गुरुवर्य होते. अगदी चांगली मंडळी शिकवणारी आम्हाला मिळाली आणि शिक्षणाचा लळा त्यांनी लावला आणि आम्ही जीवनामध्ये उभे राहिलो. आणि ज्यावेळी आम्ही पदव्युत्तर MA शिक्षण पूर्ण केल्यानंतर माझा विषय मराठी, नंतर मला असं लक्षात आलं की शिकल्यानंतर आपल्याला चांगली नोकरी मिळाली पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी नोकऱ्या करत करत नंतर मला स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली, पेण या ठिकाणी. आणि नंतर माझ्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळाली. मला आपल्या समोरचा विद्यार्थी वर्ग, आपल्या समोरचा समाज आणि आपल्याला शिकवायचं आहे या भावनेनं मी माझ्यातला शिक्षक जागा झाला आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी आणि चांगलं मुलांना शिक्षण देण्यासाठी आपल्याला उभं राहिलं पाहिजे ही मनात भावना निर्माण झाली. आमच्या संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, साधारणपणे स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेची 407 संस्कार केंद्र आहेत शिक्षणाची, साधारण 19 कॉलेज आहेत. अशा मोठ्या संस्थेमध्ये मला नोकरी करण्याचं भाग्य मिळालं. मोठा समुदाय असल्यानंतर माणसाला कधीतरी मोठं वलय प्राप्त होतं आणि मोठं व्हायची इच्छा निर्माण होते. चांगलं वाचन करणारी शिक्षण पद्धती आपण अवलंबली पाहिजे. चांगलं मुलांना शिकवण्यासाठी आपण धडपडलं पाहिजे ही मनात भावना निर्माण झाली. त्यानंतर मी अनेक प्रकारे मुलांना घडवण्यासाठी त्यांना विविध सांस्कृतिक
कलेच्या संदर्भात किंवा लेखन कलेच्या संदर्भामध्ये घडवण्यासाठी प्रयत्न केला. सर, मला तोच तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की एवढ्या तुमचं शिक्षण तुम्ही खूपच गरिबीतनं शिकत आलात आणि तुम्ही शिक्षण क्षेत्रामध्ये रुजू झालात, तर साहित्याकडे ओढ निर्माण होण्यामागे कुठल्या प्रकारचं वाचन किंवा कोणते अनुभव किंवा कोणती माणसं कारणीभूत ठरली आहेत? खरं म्हणजे पुण्यामध्ये शिकत असताना डॉक्टर आनंदी यादव यांनी ग्रामीण जीवनाची चळवळ आमच्या मनामध्ये रुजवली. ग्रामीण साहित्यिक म्हणून आनंदी यादव त्या काळामध्ये चळवळीचं काम करत होतं. म्हणजे तुमच्या लेखनाला सुरुवात ही त्या काळामध्ये झाली आहे. हां, आणि त्याही पलीकडं की पुणे विद्यापीठामध्ये आम्ही त्या काळामध्ये दलित साहित्य, ग्रामीण साहित्य, आदिवासी साहित्य, लोकसाहित्य अशा वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा आमच्या शिक्षणामध्ये उपयोग आम्हाला करून घेता आला आणि आम्ही त्या पद्धतीनं आमच्या ज्ञानाची जडणघडण होत गेली. जीवनाची शिदोरी ही आमच्या शिक्षणाने बांधली तरी सुद्धा जीवनाची उंची आम्हाला या अनेक पुस्तकांनी प्राप्त करून दिल्याचं मला जाणवतं आणि यांचा आम्हाला विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर प्रभाव टाकण्यासाठी फार मोठा उपयोग झाल्याचं मला दिसून येतं. हा, पण तुमची साहित्यिक जी वाटचाल सुरू झाली ना सर, तर ती कवितेमधनं झाली, कथेमधनं झाली की आणि कुठल्या प्रकारातनं झाली? खरं म्हणजे मी 8वी-9वीला असतानाच कविता लिहित होतो. अच्छा. अगदी बालपणी माझ्या मनावर कवितेचा प्रभाव होता. शिक्षणामुळे किंवा पुस्तकांच्या प्रभावामुळे किंवा काही त्या काळामध्ये जे आम्हाला शिक्षक कविता शिकवायचे ते गाऊन शिकवायचे आणि त्यामुळे मग त्या पद्धतीनं आपणही कविता लिहाव्यात असं मला वाटत होतं. कवी होणं ही काही मनातली इच्छा नव्हती, पण कविता लिहावी, गाणी लिहावीत, भजनामध्ये अभंग रचावेत, असा एक मनाच्या वृत्तीचा त्या काळी एक बालमनावर संस्कार झालेला होता आणि त्याने त्या संस्कारानं त्या माझ्या जगण्यानं मला घडवल्याचं दिसून येतं. हां सर, भूक हा कविता संग्रह तुमचा 1999 साली प्रकाशित झालाय, तर काय सांगाल या कविता संग्रहाविषयी? खरं म्हणजे भूक ही जगण्याची भूक आहे. प्रत्येक माणसाला ज्यावेळी पोट भरण्याची इच्छा असते तेव्हा तो अन्नाकडे धाव घेतो, परंतु अन्न हीच केवळ पोटाची भूक भागवण्याची किंवा पोटाची खळगी भागवण्याची शिदोरी नाही, तर भूक या शब्दाचा अर्थ मानवाला जगण्याच्या अनेक प्रकारची भूक असते. खरं म्हणजे कुणाच्या मनामध्ये समाजाविषयी जाणीव असते, कुणाच्या मनामध्ये देशप्रेमाची जाणीव असते, कुणाच्या मनामध्ये प्रेम जगण्याची जाणीव असते, कुणाच्या मनामध्ये भक्तीची जाणीव असते. जगण्याच्या अनेक कंगोऱ्यावर प्रकाश टाकण्याच्या निमित्तानं हा भूक कविता संग्रह माझ्याकडून लिहिला गेला. पण ही माझ्या स्वतःच्या जगण्याच्या अनुभवाची एक जडणघडण म्हणून एक मध्यवर्ती आशयाने मी हा कविता संग्रह निर्माण केला. सर, आम्हाला त्यातली एखाद दुसरी कविता वाचून दाखवाल, आमच्या श्रोत्यांना नक्की आवडेल. मी या भूक कविता संग्रहामध्ये माझी एक अशी कविता आहे की या भुकेमुळं माणसाच्या जगण्यामध्ये काय बदल होतो किंवा ही भूक कशी असते हा सांगण्याचा मी या कवितेत प्रयत्न केलेला. कवितेचं नाव आहे भूक. ज्यानं त्यानं वाटून घेतलं आपापलं सुख, ज्यानं त्यानं वाटून घेतलं आपापलं सुख, यातच वाढत गेली मनात तुझी भूक. छळणाऱ्याने छळलं, पिळणाऱ्याने पिळलं, दुःख सारं गिळलं तरी नाही सुख, यातच वाढत गेली मनात तुझी भूक. आम्ही सुख नाही वाटलं, भूक वाटली. आम्ही सुख नाही वाटलं, भूक वाटली. तुमच्या संस्कृतीभोवती आमची पालं थाटली. जात धर्म पंथ वंश याची कुंपणं, यातून बाहेर पडण्यासाठी धडपडतो खूप, यातच वाढत गेली मनात तुझी भूक. माय बापानी जन्म दिला तोही भुकेलेला, माय बापानी जन्म दिला तोही भुकेलेला. कधी मायेचा हात ओला, कधी कोरडा घास गेला. दारिद्र्याला घालते टाका तिचे पाहावे ना दुःख, यातच वाढत गेली मनात तुझी भूक, यातच वाढत गेली मनात तुझी भूक. आणखी एखादी कविता या संग्रहातली? खरं म्हणजे माझ्या कवितेचा भूकमधला मुख्य आशय तो शिक्षणाचा प्रसार हाच आहे. मुलांनी शिकलं पाहिजे ही जाणीव त्यांच्यात निर्माण करून देण्याच्या निमित्तानं मी हा संग्रह निर्माण केला होता. अशीच एक कविता या कविता संग्रहामध्ये आहे. पाटी पुस्तकाची गोष्ट. आईनं आणून दिलेली पाटी बऱ्यापैकी खणखण वाजायची, आईनं आणून दिलेली पाटी बऱ्यापैकी खणखण वाजायची. आता कधीतरी ती फुटायचीच, आता कधीतरी ती फुटायचीच, पण पेन्सिल खाताना बरी वाटायची. आई अडाणी पण तिने पुस्तकासाठी कवर घातले, पाटीसाठी गोंडपाटाचे दप्तर दिले. नमन हे माझे पहिले तुझं पाटी घे, नमन हे माझे पहिले तुझं पाटी घे. आई दिवा लाव, भाऊ नमन कर, दीपा पुस्तकान, बंडू पाटी घे. गम भन रस तळ. आई मला नवी पाटी आण,
फुटलेली पाटी दीपाला दे. छगन तुझी पेन्सिल उसनी दे. दीपा माझी फाटकी चड्डी शिवून दे. इवल्या एवढ्या झोपडीत राहतो कसे आई. बाबांना कामधंदा मिळत का नाही. काकांनी घराबाहेर कारे काढले भाई. साऱ्यांनीच आम्हाला छळलं ग बाई. मोठी ताई शाळेत जाई तिला नाही वही. मोठी ताई शाळेत जाई तिला नाही वही. भाई तुझा शर्ट घालून बंडू शाळेत जाई. आई आपल्या लुगड्याची रुमाल काढून देई. बाबांच्या सदऱ्याला लावू नका शाई. नमन हे माझे पहिले तुझं पाटी गे. नमन हे माझे पहिले तुझं पाटी गे. सर, मालवणी मुलूख म्हटलं की मालवणी बोली आलीच. तर आपण मालवणी मुलखाची कविता हा कविता संग्रह आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्री लोकगीतांचा अभ्यास यावर संशोधन केलंय. तर श्रोत्यांना नक्की हे जाणून घ्यायला आवडेल की लोकभाषा ही साहित्याची भाषा होऊ शकते. हा आत्मविश्वास तुमचा कधी वाढला आणि कसा वाढला? कारण एकेकाळी मालवणी बोलायला पण लोकांना लाज वाटायची. तर हे मालवणीतनं आपण लिहावं म्हणजे ते लोकांपर्यंत पोहोचेल, किंवा मालवणी कविता लिहिल्या तर त्या लोकांना भावतील, असं तुम्हाला का वाटलं? खरं तर मालवणी ही नारळाच्या शहाळ्यासारखी गोड भाषा आहे. म्हणजे मी कधीतरी असं म्हणतो की नारळाची गोड शहाळी तशी माझी मालवणी भारी. आज मालवणी भाषा साहित्य क्षेत्रामध्ये, कलेच्या क्षेत्रामध्ये साता समुद्रापार गेलेली आहे. आणि या मालवणीनं वाचकाच्या, रसिकांच्या मनावर एवढा प्रभाव टाकलेला आहे की बोलता बोलता समोरची माणसं मालवणीला अगदी छान तुम्हाला प्रतिसाद देताना दिसतात. मालवणी नाटक असू दे किंवा मालवणी एखादी अभिनय कला असू दे, मालवणी गीत असू दे, ही जी मालवणी भाषा आहे ती खरंच मनाला भावणारी आणि मनामध्ये अनेक प्रकारचे अनुभव विश्वास प्रकट करणारी अशी आहे. मालवणी लेखन करताना मला असं जाणवलं, म्हणजे मी ज्यावेळी आम्ही मराठी आणि मालवणी दोन्ही भाषामध्ये लिहित असायचो. पहिला माझा कविता संग्रह भूक होता. या कविता संग्रहामध्ये काही कविता मी मालवणी लिहिल्या. पहिलं पुस्तक काढताना माझ्या मनात असा विषय आला की लिहित असताना आपणाला जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण मराठी आणि मालवणीचा दोन्हीचा वापर करायला पाहिजे. पण नंतर माझ्या असं लक्षात आलं की आपण ज्या लोकभाषेमध्ये जगतो, जी भाषा, बोलीभाषा आपल्याला जगायला आणि उभं राहायला शिकवते, त्या बोलीभाषेमध्ये आपण लिहायला पाहिजे. आणि मी मालवणीमध्ये लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की सगळ्यात चांगल्या पद्धतीचं उत्कट लेखन, प्रभावी लेखन आपण मालवणी बोलीतनं करू शकतो. आणि हा विषय धरून मी लिहित असताना माझा जो 1999ला कविता संग्रह आला, मालवणी मुलखाची कविता, या कविता संग्रहानं मला बरंच काही दिलं. या कविता संग्रहातल्या कविता लिहित असताना मी मालवणी माणसाची जीवन कहाणी यात रेखाटण्याचा प्रयत्न केला. मालवणी शेतीवाडी, मालवणी लोकजीवन आणि मालवणी भौगोलिक प्रदेश डोंगरदऱ्याचा हा लिहित असताना माझ्या मनात असं आलं की आपण मालवणीमध्ये बरंच काही लिहू शकतो. आम्ही मालवणी माणसं दोन गोष्टी सांभाळतो, एक गावराटी आणि दुसरी म्हणजे घरमठी. आम्ही गावराटीला बांधलेली मालवणी माणसं आमची घरमठी सांभाळताना वेगवेगळे सण असतील, देवादिकांचे कार्यक्रम असतील, विधी परंपरा असतील, लोकपरंपरा असतील, ह्या सगळं सांभाळत असतो. आणि या धर्तीवर आम्ही पहिलं पुस्तक मालवणी मुलखाची कविता लिहिली. बरोबर. आणि या कविता लिहित असताना माझ्या असं लक्षात आलं की आपण मालवणी लिहित आहोत, पण एका छोट्या मालवणी प्रदेशामध्ये लिहित असताना हीच कविता जर आपल्याला दूर पोचवायची असेल तर या मालवणीचा अर्थ लोकांना समजायला पाहिजे. म्हणून मी या कवितेच्या खाली तळटिपेमध्ये कवितेचे शब्दार्थ लिहिले. मालवणी जो शब्द आहे तो मालवणी शब्द घेऊन त्या कवितेच्या खाली त्याचा शब्दाचा अर्थ लिहिला, जेणेकरून मालवणी सोडून इतर प्रांतामध्ये जो वाचक वर्ग आहे त्यांना ती मालवणी कविता कळावी. आणि त्याचा मला खूप उपयोग झाला. सर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी स्त्री लोकगीतांवर संशोधन करताना स्त्री जीवनाच्या वेदना, तिची ताकद आणि तिचं सौंदर्य यापैकी कोणत्या पैलूंची ओळख आपल्याला झाली? खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य, नाट्य, संगीत, कला, दशावतार, चित्रकथी, खेळ, खेळणी यासारख्या अनेक क्षेत्रात आज आघाडीवर आहे. इथला जो निसर्ग आहे, इथलं जे पर्यटन आहे, इथली जी देवळं मंदिरं आहेत,
ही खरंच माणसाला भुरळ घालणारी आहेत. काहीसा स्वच्छंदी असणारा हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी माणूस हा वेगवेगळ्या कलेच्या दृष्टिकोनातनं आज जगभर त्याची लोकप्रियता वाढलेली आहे. आज आपण पाहतो की मी जे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्त्री लोकगीतं नावाचं पुस्तक लिहिलं, या पुस्तकातून मी असं मांडलेलं आहे की आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लोकसाहित्याचं समृद्ध असं दालन आहे. आणि स्त्रियांची ओवी असेल, स्त्रियांची फुगडी गीतं असतील, झोपाळा गीतं असतील, म्हणी उखाणे असतील किंवा लग्नातल्या ओव्या असतील, यातून स्त्री तिच्या वेदना, तिच्या भावना व्यक्त करताना दिसते. खरं म्हणजे जात्यावरची ओवी ही आज जरी जाती गेली तरीसुद्धा अजूनही काही खेड्यामध्ये स्त्रिया जात्यावरची ओवी म्हणताना दिसतात. एक लोकपरंपरा म्हणून जरी स्लॅबची किंवा मोठ्या उंची जरी लोकांनी घरं बांधली तरीसुद्धा काही लोकांनी आठवण म्हणून जाती आणि मुसळं आपल्या घरात ठेवल्याचं कधी दिसून येतं. खरं म्हणजे ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्त्री लोकगीतं असा विषय घेऊन मी संकलन करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की स्त्रीच्या या लोकगीतामध्ये विविधता आहे. म्हणजे जात्यावरची ओवी मला शोधत असताना मला असं लक्षात आलं की स्त्रीचं कुटुंबपण, स्त्रीचं माहेर, स्त्रीचं सासर, पती, तिची मुलं बाळं, तिची शेतीवाडी, हे तिचं जे जगणं आहे ते जगणं तिनं ओवीच्या रूपामध्ये जात्यावर बसून म्हणण्याचा प्रयत्न केला. भल्या पहाटे उठून ती ओवी म्हणायची. फुगडी गीताच्या बाबतीत मला असं जाणवलं की स्त्रीचा जो स्थायी भाव आहे, तिचा अल्लडपणा, तिचा खेळकरपणा, तिच्या जगण्याच्या वेगवेगळ्या भावभावना, तिच्या मनातले जे विचार आहेत, तिच्या मनातली जी जगण्याची वलय आहेत, ती फुगडीच्या रूपानं तिनं मांडण्याचा प्रयत्न केला. मग ते फेराचं गीत असेल किंवा मग एखाद्या वेळी अक्काबाईचा कोंबडा असेल, म्हणजे बस फुगडी म्हणतो आपण सर, त्याला. तेच आता तुम्ही म्हणालात फेरगीत, तर स्त्रिया फुगड्यानं सुरुवात करतात एखादं. खरं म्हणजे स्त्रियांची फुगडी हे स्त्रीचं अंतर्मन आहे. तिच्या जगण्यामध्ये असणारी देवाविषयीची भक्ती किंवा नात्याविषयीची असणारी जाणीव तिच्या फुगडीतनं व्यक्त होते. असंच एक फेरगीत माझ्या पाहण्यामध्ये आलं, पांडवांचा वनवास म्हणून. बघा ते कसं त्याच्यामध्ये कसा भावार्थ मांडलेला आहे तो. पांडवाच्या कुळी रे आली अवदसा, पांडवाच्या कुळी रे आली अवदसा, पांडव कुळी रे आली अवदसा, पांडव कुळी रे आली अवदसा, पांडव चालले वनवासा, पांडव चालले वनवासा, वनवास जाताना दिस मावळला, वनवास जाताना दिस मावळला, बोडके चिचखाली आश्रय केला, बोडके चिचखाली आश्रय केला, तेव्हा तो धर्मराजा काय बोलला, तेव्हा तो धर्मराजा काय बोलला, तेव्हा तो धर्मराजा काय बोलला, हे राज्य पांडवानो दैत्यांचे आहे, हे राज्य पांडवानो दैत्याचे आहे, चौघे जण चार पार राखून घेऊ, चौघे जण चार पार राखून घेऊ, धर्माची राखण करू गाजे, धर्माची राखण करू गाजे. धर्म, संस्कृती, समाज, जगणं यातल्या भावना या गीतातून आपल्याला व्यक्त होताना दिसतात. छान. आजच्या बदलत्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वास्तवामध्ये साहित्याची भूमिका काय असावी असं तुम्हाला वाटतं? खऱ्या अर्थाने आज जग बदलत चाललेलं आहे आणि साहित्य क्षेत्राच्या कक्षा व्यापक होत चाललेल्या आहेत. आज प्रसारमाध्यमं आपापल्या परीनं अनेक गोष्टी समाजापुढे आणत आहेत. जुन्या काळामध्ये राजाश्रित आणि लोकप्रिय साहित्य असा भाग होता. म्हणजे काही वेळा राजांना साहित्य भावलं की राजांच्या माध्यमातून ते साहित्य लोकांच्यापर्यंत जायचं. पण संत साहित्यासारखा समाजाला आवडलेला जो साहित्य प्रकार आहे, अभंग किंवा भारुडं, गवळणी, तर हे लोकप्रिय साहित्य त्या काळात समाजात खूप गाजलं. खरं म्हणजे माझ्या मते साहित्य जे आकाशवाणीचं तुमचं ब्रीद आहे, बहुजन हिताय बहुजन सुखाय, तर सर्वांच्या समोर साहित्य जात असताना सर्वांचा विचार करून हे साहित्य समाजभिमुख व्हायला पाहिजे, लोकांनी ते साहित्य वाचलं पाहिजे असं मला वाटतं. साहित्यिकाची भूमिका ही प्रचारकी असली पाहिजे. आणि जसं आपण म्हणतो की लोकांना होम मिनिस्टरसुद्धा आवडतं
आणि कुटुंब रंगले काव्यात विसूभाऊ बापट यांचं काव्यसुद्धा आवडतं. तर लोकांच्या पर्यंत जाण्यासाठी आज सध्या गरज आहे ती परिवर्तनाची, प्रबोधनपर साहित्याची. असं साहित्य लेखकाकडनं लिहिलं गेलं पाहिजे. आणि लेखकानं त्यासाठी म्हणजे आज जरी मोबाईल असले किंवा आज जरी टी व्ही माध्यमं असले तरीसुद्धा पुस्तकं लोकांनी वाचली पाहिजेत. पुस्तकं वाचून लोकांनी त्यातलं ज्ञान समाजापर्यंत पोचवलं पाहिजे. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये जी पुस्तकं आहेत ती लोकांनी वाचली पाहिजेत आणि साहित्याची जडणघडण आज होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. सर, नव्या पिढीतील लेखक, कवी आणि संशोधकांसाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आज नव्या पिढीमध्ये अनेक लेखक, कवी दमदारपणे लिहित आहेत आणि जे समाजामध्ये नवं घडतंय ते लेखकांनी मांडलं पाहिजे. खरं म्हणजे आज काही गोष्टी समाजापर्यंत पोचत नाहीत, त्या पोचवल्या पाहिजेत. समाज शांतताप्रिय व्हायला पाहिजे. समाजामध्ये नव्या नव्या संकल्पना रुजवण्याच्या दृष्टिकोनातनं लेखकांनी जे काही जगात नवं घडतंय ते लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि लोकांनी ते वाचलं पाहिजे, असं लिहिलं पाहिजे. साने गुरुजींच्या साहित्यामध्ये किंवा नारायण सुर्व्यांच्या साहित्यामध्ये किंवा पु ल देशपांड्यांच्या साहित्यामध्ये जो लोकाभिमुखपणा होता, लोकांचं रंजन करणं, लोकांच्यापर्यंत साहित्य पोचवण्याचा जो त्यांचा अट्टास होता, अशा पद्धतीचं लिखाण आजच्या लेखक वर्गाकडनं व्हायला पाहिजे आणि तसा त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. सर, तुमच्या एका कवितेनं आपल्या ह्या मुलाखतीची सांगता करूया. इरी इरी फापरी या कविता संग्रहातली एक कविता श्रोत्यांना ऐकवून दाखवा. इरी इरी फापरी हा माझा एक मालवणी काव्यसंग्रह नुकताच आलेला आहे. बरं. आज खरं म्हणजे शेतीवाडी बदललेली आहे आणि लोक शेताकडं वळत नाहीत, शेती करत नाहीत. अशा अवस्थेमध्ये लोकांनी शेती केली पाहिजे. पुन्हा एकदा राबणाऱ्याचे हात सजग व्हायला पाहिजेत, कष्टकऱ्याचं जगणं यायला पाहिजे. या भावनेनं इरी इरी फापरी नावाची कविता. सर, या आधी ह्या शब्दाचा अर्थ सांगाल तर बरं होईल श्रोत्यांना. पूर्वीच्या काळी आम्ही नांगरणी करताना, नांगर पकडताना, औत बांधताना ज्यावेळी बैल चालवायचो, रुमडीवर हात ठेवून, रुमडी म्हणतात त्याला, त्यावेळी इरी इरी फापरी असा शब्द होता. इरी इरी याचा अर्थ त्या बैलांना तो संदेश दिला जायचा की समोर चाला किंवा वळा, असा इरी इरी फापरी हा शब्द प्रयोग त्या काळात शेतीवाडीमध्ये लोकप्रिय होता. आज खरं म्हणजे नांगर गेले, बैल गेले आणि त्या ठिकाणी पॉवर टेलर आलेले आहे आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याची इरी इरी फापरी झालेली आहे, म्हणजे फसवणूक झालेली आहे. आज माणसं शेती करायचं सोडलेली आहेत. शेतामध्ये जंगल झुडपं वाढलेली आहेत आणि खरं म्हणजे काही ठिकाणी शेतकऱ्यांनी शेतजमिनी विकलेल्या आहेत. आपल्या शेतजमिनी लोकांनी विकू नये, कोकणातल्या लोकांनी शेती करावी या उद्देशानं इरी इरी फापरी नावाचं गीत, कविता मी लिहिलेली आहे. इरी इरी फापरी कोंड्याची भाकरी, इरी इरी फापरी कोंड्याची भाकरी, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. केन्न माझो पाडो होते चार गाई, केन्न माझो पाडो होते चार गाई, केळीची ती बाग होती आंबराई, केळीची ती बाग होती आंबराई, गेले सारे काजी गेले नारळी फोपडी, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. चेडो माझो शिकलो आणि गेलो परदेशा, चेडो माझो शिकलो आणि गेलो परदेशा, जमनी इकून बोलता आता इंग्रजी भाषा, जमनी विकून बोलता आता इंग्रजी भाषा. बाहेरच्यानी येऊन हायसर केले बागायती, बाहेरच्यानी येऊन हायसर केले बागायती, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली, गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. हत्ती इले गवे इले आम्ही सोडली रे शेती, हत्ती इले गवे इले आम्ही सोडली रे शेती, गोवान टाकली बायल तशी पोराती भुकेली,
गोवान टाकली बाईल तशी पोराती भुकेली. झाडा पेडा तुटन आता घरा मोठी झाली. झाडा पेडा तुटन आता घरा मोठी झाली. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. तू या मका सांगा नको खोटा रे भावाशी. तू या मका सांगा नको खोटा रे भावाशी. नात्या गोत्या वंगडा आता सांभाळ रे शेती. नात्या गोत्या वंगडा आता सांभाळ रे शेती. कोकणच्या इकासाची लावा कपाळाक माती. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. इरी इरी फापरी कोंड्याची भाकरी. इरी इरी फापरी कोंड्याची भाकरी. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. वाह. गुराढोरा शेता गेली गाव गाता गजाली. सर, तुमच्या या कवितेला खरोखर एक सुंदर लय आहे, एक छानशी चाल आहे आणि चालीत तुम्ही बांधून इतकी सुंदर ही कविता म्हटली. पण या कवितेमध्ये तुम्ही मांडलेलं एक वास्तव आहे जे करुणेची झालर आहे त्या वास्तवाला. मंडळी, साहित्य म्हणजे मनात जपलेल्या खऱ्या भावना प्रकट करताना शब्दांच्या आधारानं प्रवाहित करणं. तो ओघ, ती अनावर इच्छा नेमकेपणानं शब्दबद्ध करून आशयापर्यंत पोहोचवणं. प्राध्यापक भाऊसाहेब गोसावी सरांच्या साहित्य प्रवासातून आपल्याला हेच उमगतं की लिहिणं म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नाहीये, तर आपल्या मुळांची, आपल्या माणसांशी आणि जगण्यातल्या वास्तवाशी प्रामाणिक राहणं म्हणजे लिहिणं. सर, आपल्या या मनमोकळ्या विचारप्रवर्तक संवादासाठी आपले मनापासून आभार मानते आणि भविष्यातील आपल्या साहित्यिक वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देते आमच्या सिंधुदुर्ग आकाशवाणीतर्फे आणि आमच्या श्रोत्यांतर्फे सुद्धा. धन्यवाद. आपण मला या सिंधुदुर्ग नगरी आकाशवाणी केंद्रावर बोलवल्याबद्दल मनापासून मी आपले आभार मानतो. धन्यवाद.